रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे प्रदेश व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे प्रदेशचे मध्यवर्ती कार्यालय येथे 8 मार्च महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणात पूर्व पश्चिम कडील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महिलांचा यावेळी सत्कार करून सन्मानित करण्यात आले व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब व राष्ट्रीय महिला आघाडीच्या सीमाताई आठवले यांच्या मार्गदर्शनाने डोंबिवलीमध्ये पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। या दिनाला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या व महिलांना गुलाबाचे फूल आणि भेटवस्तू देऊन माणिकराव उघडे यांनी सन्मान केला। माणिकराव उघडे यांनी महिलांच्या चरणी नतमस्तक होऊन महिलांचा सन्मान केला। यावेळी मुख्य प्रबोधनपर वक्त्या म्हणून लाभलेल्या अर्चनाताई मोहिते यांचे सुंदर व्याख्यान या ठिकाणी करण्यात आले। अनेक महिलांना 8 मार्च महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन 2 शब्दपर महिला दिनाबद्दल बोलल्यात। सर्वच महिला सजून धजून येऊन मोठ्या उत्साहात या कार्यक्रमामध्ये सामील झाल्या होत्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाताई साळवे, डोंबिवली शहराचे अध्यक्ष वैशाली सावर्डेकर, छायाताई कांबळे, प्रमिलाताई सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष हेमलता, जिल्हा सचिव सुनीता खरात, रेखा कांबळे, गंगूबाई शिंदे, प्रेमलताताई वावळे, मीनाताई गोरे, मंगल शेळके, माया मोरे, भारती हिवाळे, सातपुते, विजयमाला, अर्चना खरात, नीना वावळे, प्रीती अहिरे, गोरे मॅडम, अलका कांबळे, सुमनताई खिलारे, शशिकलाबाई जाधव, संगीता आसलखान, पारुबाई धबाले, रेखा गायकवाड या असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे आयोजन संजय पवार, लक्ष्मण उशिरे, भीमराव पाटेकर, समाधान तायडे, रवी खरात यांचे मोलाचे परिश्रम लाभले। कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन माणिकराव उघडे या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून अतिशय सुंदर कार्यक्रम यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला। मंडळ असेल, राहुल नगरचं महिला मंडळ असेल, फुलेनगरचं महिला मंडळ असेल, आपल्या समतानगरचं महिला मंडळ असेल, सिद्धार्थनगरचं महिला मंडळ असेल, असंख्य डोंबिवलीमधून आपल्या या ठिकाणी जमलेल्या माझ्या भगिनीला पुन्हा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या अत्यंत लाडक्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मीनाताई साळवे हे आपल्याला आजचा हा दिवस भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुम्ही आम्ही आज आपल्या महिलांना मोठ्या 50% आरक्षण आणि 100% सन्मान आजच्या दिवशी महिलांना सर्व भारत देशामध्ये सर्वांना मान सन्मान पूर्वक आपण महिला दिनाच्या जागतिक शुभेच्छा म्हणून हा दिवस आपण साजरा करतो। म्हणून या ठिकाणी या दिनाचं महत्व समजलं पाहिजे। आपण या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना सर्व आपल्या घडामोडी होतात। आपण नेहमी सातत्याने आपण आपल्या संपर्कात असतो, त्यामुळे आपण काही बोलणं योग्य नाही वाटत। त्यामुळे मी फक्त आपल्याला या भीमकन्यांना, बाबासाहेबांच्या लेकींना, रमाईच्या लेकींना माना सन्मानाचा वाकून जय भीम देऊन त्यांना नतमस्तक होऊन जय भीम सर्वांना जय भीम माना सन्मानाचा या ठिकाणी सर्वांना आजचा दिवस अतिशय तुम्ही खरं मी जे काम करतोय माझ्याबरोबर असलेल्या आमच्या जिल्हाध्यक्ष मीनाताई साळवे असतील किंवा आमच्या वैशाली सावर्डेकर असतील, असंख्य अशा आमच्या खरं असंख्य महिला आपल्या डोंबिवलीमध्ये रिपब्लिकन चळवळीत म्हणा किंवा आंबेडकरी चळवळीत काम करत असताना महिलांची शक्ती असल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही। आज अवरात्र असू द्या, कसे असू द्या, अनेक अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षाच्या पाठीमागे आमच्या संघर्ष कन्या असल्याशिवाय ताई आम्ही हे काम करू शकतो। आजचा आम्ही सत्य परिषद
आणि म्हणूनच या ठिकाणी आपण सर्वजण या हाकेला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल माझ्या सर्व भगिनींचा मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला माना सन्मानाचा जय भीम करतो. या ठिकाणी कोपरच्या महिला मंडळ असेल, राहुलनगरचं महिला मंडळ असेल, फुलेनगरचं महिला मंडळ असेल, आपल्या समतानगरचं महिला मंडळ असेल, सिद्धार्थनगरचं महिला मंडळ असेल, असंख्य डोंबिवलीमधून आपल्या या ठिकाणी जमलेल्या माझ्या भगिनीला पुन्हा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या अत्यंत लाडक्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मीनाताई साळवे हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो. जागतिक दिनानिमित्ताने आपले आयोजक कार्यक्रमाचे आयोजक माणिकराव उघडे साहेब ठाणा प्रदेशात महिला जसं त्यांच्या वाढदिवसाची वाट बघतात त्याच पद्धतीने 8 मार्च देखील प्रत्येक महिला 8 मार्चची वाट बघतात. मग ती महिला शेतामध्ये काम करणारी असो, मग ती महिला आज खरं तर आपल्याला आपल्या परिचयाच्या अर्चनाताईंचं संभाषण मला पण ऐकायचं आहे. मी जास्त काही बोलत नाही, पण माझ्या मनामध्ये नेहमी एकच गोष्ट खटकते. सर्वप्रथम अगोदर आयोजकाबद्दल बोलते. आयोजक जे आहे त्या आयोजकांबद्दल बोलते. आयोजकांचे खरे समर्थक, कट्टर समर्थक आणि त्यांचा उजवा हात म्हणजे संजय पवार आणि समाधान तायडे असतील, लक्ष्मण उशिरे असतील, लक्ष्मण उशिरेचे जे मित्र परिवार असतील, ते सगळे उघडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणून हा कार्यक्रम होतोय. कारण कुठलाही व्यक्ती एक कार्यक्रम करण्यासाठी तो एकटा व्यक्ती करत नाही, त्यांना सोबत असावी लागते आणि सोबतीनेच कार्यक्रम होत असतात. कोणी आधे इधर आधे उधर तर कार्यक्रम एकटी बाई तमाशा बघणार किंवा मजा बघणार बाकीचे लोक तर ते योग्य नसतं. कार्यक्रम करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं असतं. जसं आयोजकाने आज मी बघते तायडे साहेब असतील, संजू पवार असतील, लक्ष्मण उशिरा असतील, एका दिलाने मी तर खूप उशिरा आले. या ठिकाणी आपल्या ठाणा जिल्ह्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक छायाताई कांबळे, माजी शहर प्रमुख प्रमिलाताई वावळे आणि मी माया मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम, दबालेताई पण आहे, संपूर्ण महिला आहेत. त्या महिलांना मी जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. महत्वाची गोष्ट आता अर्चनाताई बोलणारच आहेत, पण माझ्या मनातली गोष्ट महिला तर घडणारच आहेत, पण घराघरामध्ये शिवबा घडला पाहिजे, घराघरामध्ये बाबासाहेब घडलं पाहिजे. कारण भीमाईने बाबासाहेबांना घडवलं, मा जिजाऊने शिवाला घडवलं. जर आपण आपल्याला घरातनं जर साथ मिळाली, घरातनं जर म्हणजे ताकद मिळाली, तर एक महिला राजाचा रंग आणि रंगाचा राजा बनवणारी ताकद ती फक्त महिलांमध्येच आहे. एवढं सांगते. कारण मी सगळ्याला हार्दिक शुभेच्छा देते. दिवस आहे या ठिकाणी आपल्या प्रीती आहे त्या देखील शुभेच्छा देते. मला काय बोलतो, आपण सगळे जमलेलो आहोत आणि सरांनी छान कार्यक्रम आपल्यासाठी ठेवला आहे पुढे सरांनी. तर मला त्यांचं अभिनंदन करायचं की सर थँक्यू की आम्हा सर्वांना तुम्ही ते बोलावलं. आणि सिद्धार्थनगरवरून आले, खूप लांबून सगळे. तर थँक्यू सो मच की तुम्ही सर्वांना आम्हाला बोलावलं. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या शुभेच्छा. त्यानंतर पुढे साहेबांना पण खूप शुभेच्छा. आज तुम्ही जे आम्हाला इथे बोलून मान सन्मान जे म्हणजे उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करताना त्याबद्दल खूप धन्यवाद. सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दादांना सुद्धा बोलणार, दादा बोलणार आहे कारण आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रवक्ता भेटलेले आहे. म्हणून मला असं वाटतं आपण कोपोचून नाही जायचंय, उत्साह पाहिजे आपल्याला, बरोबर की नाही. आज आपला जागतिक दिन आहे. जागतिक दिन म्हणजे जागे आहोत आणि खरंच
महिला जाग्या आहेत. ज्या पुरुषांची आपण नावं घेतो, आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब झाले, आपले छत्रपती शिवाजी महाराज झाले, सगळे महापुरुष, त्यांच्या पाठी सुद्धा महिला आहे, म्हणून आज ते महापुरुष आहेत. बरोबर ना? आज आपण घरात जागतिक असतो, म्हणून आज मुलं, आपले मिस्टर हे सुद्धा कामधंदा करतात, मुलं शाळेत जातात. महिला जागतिक नसेल तर कसं होईल? म्हणून हा आज आपला 8 मार्च हा जागतिक दिन ठेवलाय ना, तो बरोबर ठेवला आमच्या महिलांसाठी असं मला वाटतं. बरोबर की नाही? ज्या महापुरुषांना जन्म घातला त्या सुद्धा महिलाच होत्या. म्हणून मागच्या वर्षी सुद्धा मी थोडं मला बोलायचं संधी मिळाली होती आणि मी बोलली होती. मला मगाचपासून तेच वाटत होतं, मला कधी बोलायला देतात. अशी संधी पुन्हा पुन्हा भेटत नाही ना. महिला आपल्या जिल्हाध्यक्ष मीनाताई साळवे झाले, उघडे साहेब झाले, दादांचं नाव माझ्या लगेच लक्षात येत नाही, समाधान तायडे साहेब. खरंच खूप छान असा ग्रुप आहे. कधीही काही प्रॉब्लेम असेल धावत येणारी लोक आहेत. मी आधी दुसऱ्या पक्षात होती, पण असं वाटलं नाही, आपल्या जातीची लोक आपल्यासाठी धावत येणार आहेत. म्हणून मी या याच्यामध्ये मला मीनाताई साळवे जिल्हा सचिवचं पद दिलं. खूप बरं वाटतंय. नवीन नाही आहे माझ्यासाठी, पण एवढा परिवार मिळाला तुमच्यासाठी माणसं. आता मी नवीन पिक्चर आहे, पण मला असं माहितीये की आता सुद्धा माझ्या मैत्रिणी होणार आहे. बरोबर की नाही? खरंच आज 8 मार्च महिला दिनाच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सुंदर असा कार्यक्रम उघडे दादांनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे. इथे आपला सन्मान होणार आहे. खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद मीनाताई तुमचं सुद्धा, की तुम्ही मला दरवर्षी इथे बोलवता. मला पद मिळाले तर मला येणंच आहे. आणि उघडे दादा तुमचं सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा. असाच आमच्या महिलांसाठी कार्यक्रम करत राहा आणि आम्हाला संधी देत जा बोलायची. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हेमलताताई. खरोखर एकदम चांगलं भाषण केलं आणि सुंदर एकदम मनोगत केलं. शुभेच्छा. आणि माझ्याकडनं काय बोलण्यात चुकी झाली असेल तर मला क्षमा करा. मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे आणि या प्रसंगी सर्व महिला, डोंबिवली शहरातील सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधूंनो, माझ्या माता भगिनींनो, मी या महिला दिनानिमित्त सर्वांना एकच उपदेश देईल आणि सर्व महिलांना, माझ्या माता भगिनींना एवढं सांगेल, प्रतिष्ठा म्हणून मिळवण्यासाठी आपल्या चांगल्या मार्गदर्शिका म्हणून आपल्याला अर्चनाताई सारख्या एक मोठ्या वक्त्या आहेत आणि त्यांचं प्रबोधन खूप मोठं महाराष्ट्रभर त्यांचं काम आहे. अतिशय म्हणजे आपण त्यांना एक हाक दिली आणि त्या कुठून आल्या, नवी मुंबईला त्यांचं व्याख्यान होतं, पण त्यांना ताईंना सांगितलं की आज संध्याकाळी तुम्ही उपस्थिती दिली तर बरं होईल. महिला जमणार, त्यांना थोडं प्रबोधन करायचं. त्या आपल्या उपस्थितीसाठी विश्वभूषण महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई या सर्व महापुरुषांच्या आणि राष्ट्रमातांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. तसंच आज इथे माणिकराव उघडे साहेबांनी इथे हा जो एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे महिला दिनाचा, त्या निमित्ताने इथे जमलेल्या सगळ्या माझ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मीनाताई साळवे आहेत, समाधान तायडे साहेब आहेत, या सगळ्यांना सुद्धा माझा मानाचा जय भीम. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मानाचा क्रांतिकारी जय भीम. तुम्ही तुमच्या पद्धतीनं शुभेच्छा दिला, तुमच्या पद्धतीनं तुम्ही 2 शब्द इथे मांडले. बरोबर. आज जागतिक महिला दिन, मगाशी मला वाटतं माझ्या ताईने जागतिक, ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं त्याचा अर्थ लावला, काही हरकत नाही. जागतिक म्हणजे जागृत झालेली महिला असं त्यांनी त्याचा अर्थ लावला. खरंच चांगला अर्थ लावलेला आहे, जागृत झालेली महिला. पण आज जागतिक महिला दिन म्हणजे जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये आजचा हा दिवस साजरा होतो, म्हणून तो जागतिक महिला दिन असा साजरा केला. जगामध्ये होतो म्हणून तो जागतिक महिला दिन. पण एक लक्षात घ्या की आजचा जो हा दिवस आहे जागतिक महिला दिन,
आज मला सांगा, आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे आपण भारतात राहतो, पण जगामध्ये म्हणजे मग ते इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, फ्रान्स असेल, वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. मग या दिवसाची सुरुवात का आणि कशी झाली हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर लक्षात घ्या की त्यावेळेला 1918ला इंग्लंड आणि अमेरिका या प्रगत झालेल्या देशांमधल्या ज्या महिला होत्या त्यांना 1918ला तेव्हा मतदानाचा हक्क मिळाला. इंग्लंड आणि अमेरिकेतला, लक्षात घ्या, इंग्लंड आणि अमेरिकेतल्या ज्या महिला होत्या त्यांना त्यावेळेला मतदानाचा हक्क अधिकार मिळाला, म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना हक्क आणि अधिकार मिळाला होता. पण इतर जे देश होते, इतर जे राष्ट्र होते, तिथल्या महिलांना तो अधिकार मिळालेला नव्हता. आणि म्हणून रशियातल्या ज्या महिला होत्या त्यांनी 8 मार्च 1920ला रस्त्यावर येऊन पेट्रोग्राड इथे त्यांनी आंदोलन केलेलं होतं रशियातल्या महिलांना, की जर का इंग्लंड आणि अमेरिकेतल्या जर का महिलांना मतदानाचा अधिकार मिळतो, मग आम्ही सुद्धा प्रगत झालेल्या देशात राहतो, रशियामध्ये राहतो, मग आम्हाला तो मतदानाचा अधिकार का मिळत नाही. त्यासाठी त्या महिला रस्त्यावर उतरलेल्या होत्या, रशियातल्या महिला. आणि मग जाऊन कुठेतरी जाऊन 8 मार्च 1975ला त्या महिलांना मतदानाचा हक्क आणि अधिकार मिळाला. आणि म्हणून तेव्हापासून 8 मार्च 1975 पासून हे बाहेरचे जे देश आहेत तो दिवस, हा आजचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. पण मला इथे माझ्या ज्या महिला बसलेल्या आहेत, आपल्या भारतातल्या ज्या, महाराष्ट्रातल्या ज्या माझ्या महिला आहेत, त्यांना मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण आजचा दिवस हा जो साजरा करतो, बघा लक्षात घ्या, त्यांना त्यांचा हक्क अधिकार मिळाला नव्हता म्हणून त्या महिलांनी आंदोलन केलेलं होतं, त्या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. आणि जाऊन 1975ला जाऊन त्यांना तो हक्क अधिकार मिळाला होता, म्हणून त्यांना वाटलं की आता आम्ही जागतिक स्तरावर आम्ही हक्क अधिकार मिळवलेले आहेत आणि म्हणून तो दिवस साजरा करायला लागला. पण आपल्यासारख्या सामान्य महिलेला, भारतातल्या महिलेला 1975ला कधी आपल्याला शिक्षण अधिकाराचा हक्क होता का? आपल्याला जरी 1975ला आपल्याला आपला भारत देश स्वतंत्र झालेला होता, राज्यघटना लागू झालेली होती, तरी सुद्धा आपल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर इतर हक्क तर दूरचीच गोष्ट आहे. पण काय झालंय ना की सगळी जण आता जागतिक स्तरावर सगळी जण हा दिवस साजरा करतात, त्यांच्या जोडीला आपणही हा दिवस साजरा करायला लागलो. चला, मला एकच समाधान आहे की आपण हा दिवस साजरा करताना प्रत्येक स्त्रीला, महिलेला आनंद मिळतो ना, आनंद मिळतो म्हणून आपण हा दिवस साजरा करतो, बरोबर आहे. पण त्याच्या मागचा थोडासा इतिहास पण आपण समजून घेतला पाहिजे की इतर देश जेव्हा साजरे करतात, इतर वेगवेगळे जेव्हा सणवार साजरे करतात, आपणही त्याचा मागचा पुढचा इतिहास न जाणून घेता इतर लोक साजरे करतात म्हणून आपण सुद्धा तो सण किंवा तो दिवस साजरा करायला लागतो. तर आपण सुद्धा त्याचा थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते की जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीचा इतिहास माहित असणं फार गरजेचं आहे. तर मला एक सांगा, आपल्या ज्या महिला होत्या, भारतातल्या महिला असं म्हणते मी, आपल्या म्हणजे विशिष्ट समाजाच्या म्हणजे आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या असं म्हणत नाहीये मी, भारतातल्या स्त्रिया म्हणते. मग त्या हिंदू असतील, मुस्लिम असतील, त्या ब्राह्मण असतील, त्या कुठल्याही जाती धर्माच्या असतील, मग त्यांना, भारतातल्या महिलांना तेव्हा हक्क अधिकार होते का? तेव्हा तर मनुस्मृती होती. लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी, मनुस्मृती होती. मनुस्मृती असा एक ग्रंथ होता जो मनुवादाने तयार केलेला होता. त्या मनुवादाने तयार केलेल्या तो मनुस्मृतीच्या माध्यमातून मग ती स्त्री जरी ब्राह्मण असली, लक्षात घ्या, हिंदू ब्राह्मण जरी असली तरी त्या स्त्रीला कोणताही हक्क अधिकार नव्हता. आणि तो जो हक्क आणि अधिकार आपल्याला जो मिळवून दिलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृतीचे दहन करून 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याशी जाळली. आणि तेव्हा जाऊन जेव्हा ती मनुस्मृती जाळली त्यानंतर आपल्या सगळ्या महिलांना एक 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 हक्क अधिकार मिळायला लागले. मग जर का भारतातल्या जर का स्त्रियांनी खऱ्या अर्थानं जर का जागतिक महिला दिन किंवा महिला दिन जर का खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल ना तर तो आपण 25 डिसेंबरला केला पाहिजे. कारण का 25 काका आपल्याला खरोखर मनुस्मृतीने आपल्याला हक्क अधिकारच दिलेले नव्हते. जर का तुम्ही छोटी असाल, लहान असाल तर तुमचा सगळा अधिकार तुमच्या वडिलांवर असेल,
वडील सांगतील त्याप्रमाणेच तुम्ही वागायचं. लग्नानंतर तुमचा जो काही अधिकार आहे तो तुमच्या नवऱ्याच्या हातात असेल, त्यानंतर तुमच्या मुलाच्या हातात असेल. तुमचं जे वार्धक्य ज्याला आपण म्हातारपण म्हणतो ते सगळं तुमच्या मुलाच्या हातात असेल. मग आपल्या बाई म्हणून आपल्या हाती काय? तर आपल्या हाती काहीही नव्हतं. आपल्याला कसलेच हक्क अधिकार नव्हते आणि म्हणून त्यासाठी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल, तुम्ही ऐकलं असेल, हिंदू कोड बिल यावं. बिल म्हणजे काय? तर एखादा त्याच्यामध्ये सगळं हक्क अधिकार त्यांनी नमूद केलेले होते. ते हिंदू कोड बिल यावं त्यासाठी बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. आज आपण सगळे राजकारणातील ते लोक आहोत, साधं आपलं एक पद सोडवू शकत नाही आपण. बाबासाहेबांनी मंत्री पदाचा त्याग केलेला आहे. का? तर ते हिंदू कोड बिल पास करण्यात यावं म्हणून. काय होतं हिंदू कोड बिल? हिंदू कोड बिल मध्ये काय होतं? तर हिंदू कोड बिल मध्ये महिलेला तिचे हक्क अधिकार होते. महिलेला जर का तिच्या नवऱ्यापासून जर का त्रास होत असेल तर त्यापासून घटस्फोट घेण्याचा अधिकार होता. जर का मुलीला तिच्या आई वडिलांकडून जर वडिलोपार्जित जर का जमीन जायदाद मिळवायची असेल तर त्यासाठी हक्क अधिकार होते. अहो, सगळ्या प्रकारची तुम्ही या सरकारी नोकरी करताय, आज तुम्हाला पुरुषांच्या बरोबरीने समान तासाची जी नोकरी करायला मिळते, हे सगळे हक्क अधिकार त्या मनुस्मृती हिंदू कोड बिल मध्ये होते. आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता. आणि म्हणून आज जर का महिला, आपण भारतातल्या महिला, मी आवर्जून ह्या गोष्टीला अंडरलाईन करेल, भारतातल्या महिला, मग त्या कोणत्याही जाती धर्माच्या का असेना, भारतातील महिला आज जो काही आजचा हा महिला दिन जो साजरा करतायत ना, तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क अधिकारामुळे. हिंदू कोड बिल मुळे तर आपल्याला हे बाकीचे हक्क अधिकार मिळाले, पण आपल्याला संविधानामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळे हक्क अधिकार मिळाले. संविधानाने सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी सगळे हक्क अधिकार दिलेले आहेत. पण काय झालंय ना की आता जसं आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत, आज खरोखर असं सांगताना थोडंसं कुठेतरी मन हे होतंय की आज हा जो वर्ग आहे हा सगळा कोणीतरी बुद्धिस्ट कम्युनिटीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींचा हा ग्रुप आहे. म्हणून आज आपण सारखं वारंवार प्रत्येक जण बोलताना बाबासाहेबांचं नाव घेतोय आपण. पण इतर ठिकाणी ज्या बाहेरच्या जाऊन वेगवेगळ्या ठिकाणचे जे कार्यक्रम साजरे होत आहेत तिकडे जाऊन जर का तुम्ही बघितलं तर आज फक्त महिला दिन म्हणून साजरा होतोय, पण तो कोणामुळे आपल्याला साजरा करण्याची संधी मिळाली याचं गांभीर्य नाहीये. तर बऱ्याच मंचांवर आज बाबासाहेबांचं नाव सुद्धा घेतलं जात नाहीये, कारण का त्यांना त्याची जाणीव नाहीये की आज आपल्याला आपल्याला खरंच हे इतरांपर्यंत पोहोचलं पाहिजे की आजचा जो जागतिक महिला दिन आहे, आज आपल्या भारतातल्या महिलांना जो हक्क अधिकार मिळाला आहे बाबासाहेबांच्या कृपेमुळे मिळालेला आहे. आणि म्हणून आज आपण इतक्या छान सुंदर नटून थटून आज आपण येतोय आणि आजचा दिवस हा आपण साजरा करतो. पण आज परत एक सांगेन बघा, कोणाच्याही भावनांना दुखवायचं नाहीये, सत्य परिस्थिती आहे. आपण आज खडामासाची माणसं आहोत, आपण त्याच्या मागचं प्रत्येक गोष्टीचं कारण समजून घेतलं पाहिजे. अहो, आज छोटी छोटी मुलं सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात, हे असं का, ते तसं का, ह्याला असं का म्हणतात, त्याला तसं का म्हणतात. मग जर आज आपण एवढी वयाने बुद्धीने मोठी झालेली जर का लोक असू तर आपल्याला का बरे प्रश्न पडत नाही की आपण हे जे काही करतोय हे का करतोय, कशासाठी करतोय, हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि त्यासाठीच माता सावित्रींनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला लिहायला वाचायला शिकवलं, कारण का त्यांना माहित होतं की जर का शिक्षण घेतलं तर त्या प्रत्येक शेवटी मानवी आहोत ना, मानवी मेंदू प्रत्येकाकडे आहे, जर का त्यांनी शिक्षण घेतलं तर प्रत्येक महिला तिचं अज्ञान दूर करून ज्ञानाला स्वीकारेल आणि प्रत्येक गोष्टीचा ती विचार करेल की मी हे का करते, कशासाठी करते, कोणामुळे करते, माझी शेजारची करते म्हणून मी करते का, टीव्ही सिरियल मध्ये दाखवत होतं म्हणून मी करते का, माझी सासू करायची म्हणून मला करावं लागतंय का. हे सगळं तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे की मी हे जे काही आज करते ते का करते, कशासाठी करते आणि बरं ते केल्यानंतर मला त्याच्यातून काय मिळतंय. याचा जर का तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर केला तर मला असं वाटतं की ज्या महापुरुषांनी, राष्ट्रमातांनी आपल्याला शिक्षण दिलं, आपल्याला हक्क अधिकार दिले, त्याचा खरंच त्यांनी केलेल्या संघर्षाचा खरोखरच फायदा होईल असं मला वाटतं. आणि म्हणून खरंच एवढं म्हणते, परत सांगेन कोणाच्या भावना दुखवत नाहीये, पण सत्य परिस्थिती आहे. देवाला मानणाऱ्या देवदासी झाल्या, देवाला मानणाऱ्या देवदासी झाल्या, अहो खंडोबाला मानणाऱ्या मुरड्या झाल्या, त्या आसाराम बापूला मानणाऱ्या बरबाद झाल्या.
पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर या देशाच्या राष्ट्रपतीच नाही तर पंतप्रधान सुद्धा. खरंय की नाही? आज आपण त्या पदांवर का पोहोचलो तर ह्या महापुरुषांनी आपल्याला ते हक्क अधिकार दिले, त्यांनी ती मनुस्मृती जाळली त्यावेळेला, म्हणून संविधानामध्ये आपल्याला हक्क अधिकार दिले, म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो. ही गोष्ट आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की आजची जी महिला जागतिक जागृत झालेली आहे ती ह्या महापुरुषांमुळे झालेली आहे, या राष्ट्रमातांमुळे झालेली आहे, हे आपण सगळीकडे पोहोचवलं पाहिजे. आज मी खरोखर सांगते तुम्हाला की मी स्वतः हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली आहे. लहानपणापासून घरी देव धर्म सगळं बघितलेलं आहे, घरी गणपती आई वडिलांकडे सगळं पाहिलेलं, पण तेव्हा जाणीव नव्हती. कारण का तेव्हा लहानपणापासूनच बाळकडू काय दिलं जात होतं तर देव धर्म सगळं करायचे, देवाने आपल्याला जन्माला घातलेलं आहे, आज आपण जे काही मिळवतो आपल्या नशिबाने मिळवतोय, हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या बाळकडू घरून मिळालेलं होतं. पण जेव्हा खरोखरच पुस्तकं वाचायला लागलो, जेव्हा खरोखरच वाचन वाढत गेलं, बाबासाहेबांचे विचार वाचण्यात आले, तेव्हा जाऊन कुठेतरी कळायला लागलं की नाही आपण कुठेतरी चुकतोय. मगाशी म्हणून त्यासाठी म्हटलं की आपण जे काही करतोय त्याचे आपल्याला प्रश्न पडले पाहिजे की माझे घरचे करत होते म्हणून मी करते का. हे प्रश्न जेव्हा पडतील तेव्हा तुम्हाला तुमची स्वतःला उत्तरं सापडतील. कोणीतरी मी इथे बोलतेय म्हणून तुमच्यामध्ये परिवर्तन होऊन फायदा नाही. तुम्हाला आतून कुठेतरी ते वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि मी खरंच तुम्हाला सांगते की जेव्हा मी बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले, बाबासाहेबांनी ज्यांना ज्यांना गुरु मानलं, मग ते महात्मा ज्योतिबा फुले असतील, शिवाजी महाराज असतील, आपले तथागत भगवान गौतम बुद्ध असतील, ह्या सगळ्या जेव्हा महापुरुषांना मी जेव्हा वाचत गेले तेव्हा मला कळलं की अरे हा तर ज्ञानाचा अथांग पसरलेला सागर आहे. याच्यात जेवढं तुम्ही खोलात जाल तितकी त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे, तितकं ज्ञान तुम्ही घेत जाल आणि मग जाऊन कळतं की आपण किती आतापर्यंत चुका करत आलोय. आणि मग जाऊन माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं ते परिवर्तन फक्त माझ्या विचारातच झालं नाही, तर आज गर्वाने अभिमानानं सांगते की मी आज संपूर्ण महाराष्ट्रभर देशाच्या कानाकोपऱ्यात मी जाते आणि हे विचार मांडते आणि हे विचार ह्याच जोरावर मांडते की ह्या महापुरुषांचे विचार मी आत्मसात केले म्हणूनच. आणि म्हणून त्यासाठी मला जवळजवळ 70 ते 80 पेक्षा जास्त राज्यस्तरीय लेवलचे पुरस्कार मिळाले. अगदी गेल्या वर्षी भारतातून, संपूर्ण भारतातून फक्त 10 बेस्ट प्रिन्सिपल काढले होते, त्या 10 मधून माझा नंबर लागलेला आहे. महाराष्ट्रातून मी एकदम सो मला हा पुरस्कार दिल्लीला मिळाला. आज खूप अभिमान वाटतो मला या सगळ्या गोष्टीचा. मी हे सगळं करू शकले कारण का मी ह्या सगळ्या राष्ट्रमातांचे, महापुरुषांचे विचार आत्मसात केले म्हणूनच. आज खरोखरच मला इथे हा सांगायला आवडेल माझ्यासोबत जे घडलेला प्रकार आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा महिला उभ्या राहतो ना, परत सगळ्यां आपण जेव्हा महिला उभ्या राहतो ना, आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये ह्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये सुद्धा आजही भले ते समोर येऊन दगडफेक आपल्यावर करत नसतील, शेणाचा मारा करत नसतील, जसं सावित्रीबाईंना केलं तसं करत नसतील, पण तरी सुद्धा आजही कुठेतरी पाय खेचण्याचे प्रकार सुरू आहेत. आणि त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. आज ज्या शाळेत मी नोकरी करत होते, आज त्या शाळेला मी माझं बाळ समजून, जसं आपण स्वतःच्या मुलाला लहानाचं मोठं करतो तशी ती शाळा मी वाढवली, मी मोठी केली. पण जेव्हा त्यांना कळायला लागलं की ही या शाळेपेक्षा कुठेतरी मोठी होते, तिला सगळ्यात जास्त पुरस्कार हिला मिळतायत, आज संपूर्ण भारतातून ही बेस्ट प्रिन्सिपल ठरते, हिचं नाव कुठेतरी मोठं होते, तेव्हा मला माझे पाय खेचायला सुरुवात झाली आणि माझ्यावर अन्याय अत्याचार व्हायला लागले. बघाशी तायडे साहेबांनी सांगितलं की आता सुद्धा इथे अन्याय अत्याचार होत आहेत. माझ्यावर सुद्धा अन्याय अत्याचार झाले, आवाज उठवला, कारण का शेवटी मी बाबासाहेबांची लेक आहे, सावित्रीबाई फुलेंची लेक आहे, तर मी शांत बसणार नाही. कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते की अन्यायाला जर का तुम्ही जर वाचा फोडण्यासाठी जर का तुम्ही ताकद दिली नाही तर तो कधीच बंड केल्याशिवाय उठत नाही. आणि म्हणून मी बंड केला, मी उठले, मी आवाज उठवला. त्यासाठी उघडे साहेबांनी सुद्धा मला साथ दिली. बरेचसे माझे महिला वर्ग, बरेचसे पालक, सगळ्यांनी मला साथ दिली. बऱ्याच जणांनी मोर्चा काढला, बऱ्याच जणांनी आंदोलन केलं, पण विजय माझा झाला नाही असं नाही. पण मी स्वाभिमानी होते, मी स्वाभिमानाने तिथून मी बाहेर पडले, तिथे मी थांबली नाही. पण आज तुम्हाला सगळ्यांना गर्वाने सांगावं वाटतं, हाच तो आजचा उघडे साहेब, आजचा हा मार्च महिना आहे. जवळजवळ 18 मार्चला मला त्यांनी नोटीस पाठवली की तू उद्यापासून यायचं नाहीस म्हणून. 23 मार्चला आपण सगळ्यांनी आंदोलन केलेलं होतं. पण आज मला सांगायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल, मी जिद्दी आहे, कारण का मी हा सगळ्या महापुरुषांच्या, राष्ट्रमातांच्या विचाराने घडलेली आहे. त्यांनी मला ही ताकद, शक्ती, सहनशीलता दिली
केलेली आहे आणि म्हणून त्याच त्यांच्या सगळ्याचा विचारांचा माझा जो पाठिंबा माझ्या पाठीशी आहे त्याला धरून मी आज ताठ मानेने उभी राहिली, डगमगली नाही, खचली नाही, रडत बसली नाही. त्रास भरपूर झाला, आताही सांगताना त्रास होतोय, खूप त्रास झाला. कारण का ज्या शाळेला माझं बाळ समजून मी वाढवलं होतं तिथून मला सहज बाहेर केलं गेलं होतं, त्याचा मला त्रास आजही होतोय. पण मी डगमगली नाही. मी आज हक्काने गर्वाने अभिमानानं तुम्हाला सांगते, आजचाच हा मार्च महिना आहे. मी वर्षभरामध्ये मी स्वतः कामाला लागले आणि मी माझी स्वतःची शाळा आज फक्त 1ली ते 12वी पर्यंतची शाळा मी सुरू केलेली आहे. आता ह्या जून महिन्यापासून माझी नवीन शाळा सुरू झाली आहे. माझं काम आडवीला चालू आहे, सगळी परमिशन मी मिळवलेली आहे. आज मला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा सांगायला की माझं पुढच्याच महिन्यात शाळेचं ओपनिंग होणार आहे. साहेब उघडे साहेब तुम्हाला बोलवलं जाईलच. 12वी पर्यंतची मी शाळा उभी केलेली आहे. आज खरंच ही ताकद, ही शक्ती मला माझ्या या महापुरुषांनी, माझ्या राष्ट्रमातांनी मला दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना, माझ्या महिलांना हेच सांगायचंय की तुम्ही आज इथे फक्त शुभेच्छा द्यायला यायला तुम्ही घाबरताय, तुम्ही बोलायला लाजताय. लक्षात घ्या, ताकद आज आपल्या स्त्रीमध्ये इतकी स्त्री शक्ती का म्हटली जाते? स्त्री शक्ती का म्हटली जाते? कारण का हो, आपल्यामध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे, ती कोणामध्येच नाही. लक्षात घ्या, ती कोणामध्येच नाही. जरी आज आपली संस्कृती पुरुष प्रधान असली, आज आक्षेप आहे खरं तर की तायडे साहेब असतील, उघडे साहेब असतील, आपल्या महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम राबवत आहेत. पण आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आज महिलेला दाबणारे सुद्धा पुरुषच आहे. हे आज आपल्याला प्रत्येकीला घरोघरी याचा अनुभव येतो, बरोबर आहे की नाही? पण तरी सुद्धा जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी सुद्धा महिलेमध्ये जी ताकद आहे, जी शक्ती आहे ना, ती तर कोणत्याच सजीवामध्ये नाही, फक्त ती महिलेमध्ये आहे. आणि याचं आत्मपरीक्षण प्रत्येक महिलेने केलं पाहिजे. स्वतःच्या अंतर्मनाला विचारा की मी कोण आहे, मी काय आहे. मगाशी म्हटलं, प्रश्न विचारा स्वतःला की मी काय म्हणून जगते, मी कशासाठी जगते. फक्त जीवन जगायचं म्हणून जगू नका, तर एक ध्यास ठेवा, एक उद्देश ठेवा आणि त्यासाठी जगा. असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतंय. आज फक्त जाता जाता एवढंच सांगेल, फक्त एवढंच सांगेल, थोडंसं मन लावून ऐका, फार बरं होईल. कारण का तुम्ही सगळ्या जणी आता ना इथे बघितलं मी की तुम्ही कुठेतरी दबलेले आहात, बरोबर आहे. मगाशी माझ्या ताईने म्हटलं की तुम्ही सगळीजण कोमेजले आहात. येस, तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की उठ आता, वादळाचा हात धर सके. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की उठा आता, उठ आता, वादळाचा हात धर सके. आजकाल तू असतेस बुजलेली पुरुषाच्या ओझ्याखाली शांत निजलेली. विसरलीस कशी तू तुझी एक चळवळ? अगं विसरलीस कशी तू तुझी एक चळवळ? तुझ्याचमुळे होते आज इथली निर्मिती. अगं तुझ्याचमुळे होते आज इथली निर्मिती. तुझ्याच भोवताली का दाटते मग भीती? अगं जग उद्धारी तूच नारी, जग उद्धारी तूच नारी. तर आता लढण्याची तयारी. हे बघ, शिकार तू होऊ नकोस, स्वतः शिकारी लक्षणात नागिन भिकारी पण अडकू नकोस पुन्हा पोती पुराणातल्या कथेत तू. सापडशील जंजाळात दुःखाच्या व्यथेत तू. अज्ञानाला दाखव विज्ञानाची दिवटी, स्वयं प्रकाशित हो उसळ सदा भोवती. आणि हो रक्षाबंधनावर विसंबून राहू नकोस, स्वतःचीच रक्षा कर. आग शांत होण्याआधी विद्रोहाचा हात धर. अगं आतड्यास पीळ देऊन का मारतेस पोटाची खळगी? उपास तपास करतात ना. अगं आतड्यास पीळ देऊन का मारतेस पोटाची खळगी? नवसाच्या मुलाची नको वाजव हलगी. कोमेजे तुझ्या कोवळ्या मनाचे फूल, अगं कोमेजे तुझ्या कोवळ्या मनाचे फूल. तशा तुझी परत होईल फक्त चूल आणि मूल. उठ आता, वादळाचा हात धर सके. उठ आता, वादळाचा हात धर सके. डोळ्यावर साचलेली दूर कर धुके. उठ आता, वादळाचा हात धर सके. उठ आता, वादळाचा हात धर सके. खरोखरच ताकदीनं शक्तीनं उभं राहा. कारण का आपल्याला ही ताकद शक्ती आपल्याला सगळ्या आपल्या महापुरुषांनी दिलेली आहे आणि आपल्याला आपल्या संविधानानं दिलेली आहे. आणि म्हणून मी जी इथे आज आहे तुमच्या समोर जी बोलते, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते, ही फक्त